अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे श्री दत्तप्रभूंचे अतिशय 100% प्रभावी स्तोत्र। ते प्रभावी स्तोत्र काय आहे, कसे आहे, त्याची फलश्रुती काय आहे, त्याचबरोबर त्याचे महत्त्व आणि अनुष्ठान कसे करायचे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, आपण सर्वजण श्री दत्तगुरूंचे साधक आहोत आणि आपण दत्तगुरूंचे साधक असाल तर दत्तबावणीबद्दल तुम्हाला माहीतच असेल। आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक संकटाशी सामना करण्याची ताकद श्री दत्तबावणीमध्ये आहे। श्री दत्तबावणी हे अतिशय प्रभावशाली आणि इच्छा पूर्ण करणारे स्तोत्र आहे। दत्तबावणीचे अनुष्ठान कसे करायचे, त्याचे नियम काय आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। त्याचबरोबर दत्तबावणीचे अनुष्ठान करताना आपल्याला मुख्यतः कोणत्या ना कोणत्या गोष्टी पाळणे गरजेचेच आहे, जेणेकरून आपल्याला हवी असलेली फलश्रुती ही नक्कीच मिळेल। आणि त्याची नियमितता कशी असायला पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी सर्वप्रथम आपण पाहणार आहोत ते म्हणजे दत्तबावणी म्हणजे काय आणि ती कशी घडली। तर दत्तबावणी हे श्री दत्तात्रेय यांच्या स्तोत्रांचा एक संग्रह आहे। यात 52 ओव्या आहेत, ज्यात श्री दत्तात्रेय यांच्या जन्मापासून ते समाधीपर्यंतच्या जीवनातील विविध घटनांचे वर्णन केलेले आहे। या स्तोत्राचे रचनाकार संत श्री रंगावधूत महाराज आहेत। दत्तबावणी म्हटल्यावर श्री दत्तात्रेयांच्या लीला आणि चरित्राची आठवण होते। हे स्तोत्र म्हटल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते अशी धारणा आहे। त्याचबरोबर या दत्तबावणीचा इतिहास काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊया। सन 1935 मध्ये दत्त संप्रदायातील परमपूज्य रंगावधूत महाराज यांनी सिद्धनाथ महादेवाच्या मंदिरात माघ शुद्ध प्रतिपदेला हे स्तोत्र लिहिले। दत्तगुरूंच्या कृपेने पिशाच्य वादामुळे त्रस्त असलेल्या लक्ष्मीबिंदू त्रिपाठी यांच्यासाठी त्यांनी हे स्तोत्र लिहिले होते। दत्तबावणीला दत्त चालिसा असेही म्हणतात। आता आपण या दत्तबावणीची रचना आणि ओव्यांची संख्या जाणून घेऊयात। परमपूज्य रंगावधूत स्वामींना तुलसीदास यांच्या हनुमान चालिसाप्रमाणे दत्त चालिसा असे स्तोत्र करायचे होते। लिहिता लिहिता त्या ओव्या 52 झाल्या। दत्तप्रभूंनी प्रगट होऊन सुचवले की यातील एकही ओवी कमी करू नये। वर्षाचे आठवडे 52 आहेत, गुरुचैत्राचे अध्याय पण 52 आहेत, म्हणून या स्तोत्राची ओळख दत्तबावणी अशी राहिली। यातून तुम्हाला कळालं असेलच की दत्तबावणी हे नाव कसे पडले आणि या ग्रंथामध्ये 52 ओव्या का आहेत हे आजच्या माहितीवरून तुम्हाला कळालं असेलच। त्याचबरोबर दत्तबावणीचे महत्त्व काय आहे ते पण जाणून घेऊयात। तर दत्तबावणी हे श्री दत्तात्रेयांचे स्तोत्र आहे आणि दत्त संप्रदायात त्याला विशेष महत्त्व देखील आहे। हे स्तोत्र 52 ओव्याचे बनलेले आहे आणि त्याला दत्त चालिसा असेही म्हणतात। श्री गुरुचरित्र, श्री दत्तपुराण, श्री दत्त महात्म्य, श्रीपाद चरित्र सारामृत यांचे सार म्हणजे दत्तबावणी, म्हणून दत्तबावणीला विशेष महत्त्व आहे। आणि अजून एक सांगेल की तुम्हाला नक्कीच या येत्या श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताहामध्ये श्री गुरुचित्र ग्रंथाचे पारायण करायला नाही जमले तर आवर्जून 7 दिवस तरी का होईना तुम्ही आवर्जून मनापासून श्रद्धेने दत्तबावणीचे पठण करा, त्याची पण फलश्रुती तुम्हाला तेवढीच मिळेल। तर दत्तबावणीचे नित्य पठणाने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय काय गोष्टी चांगल्या घडून येतात किंवा त्याची फलश्रुती काय मिळते ते जाणून घेऊयात। तर दत्तबावणीचे नित्य पठणाने आपल्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक उन्नती होत असते। दत्तबावणीचे नियमित पठण केल्याने आध्यात्मिक उन्नती होते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुलभ होतो। दुसरं म्हणजे दत्तबावणी हे स्तोत्र इच्छा पूर्ण करणारे मानले जाते। श्रद्धेने आणि भक्तीने दत्तबावणीचे पठण केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात। त्याचबरोबर दत्तबावणीचे पठण केल्याने भक्तांना दुःख आणि संकटांपासून मुक्ती मिळते। दत्तबावणीचे पठण केल्याने आरोग्य सुधारते आणि दुर्धर आजारही बरे होतात। दत्तबावणीचे पठण केल्याने मन शांत होते आणि नकारात्मक विचार देखील दूर होतात। त्याचबरोबर घरात सुख समृद्धी येते आणि वाईट शक्ती देखील दूर होतात। अशा प्रकारे दत्तबावणीचे अनुष्ठान करूनच तुम्ही ह्या सर्व गोष्टी तुम्हाला फलश्रुतीसहित मिळणार आहेत। आता आपण पाहूयात की दत्तबावणीचे पठण कसे करायचे असते। तर दत्तबावणीचे पठण सकाळी किंवा संध्याकाळी स्नान केल्यानंतर शांत मनाने करावे।
पठण करताना पूर्व दिशेला म्हणजेच पूर्व दिशेला आपलं तोंड यावे अशा प्रकारे बसायचं आहे आणि दत्तप्रभूंच्या प्रतिमेचे दर्शन घ्यावे। म्हणजेच त्यांचं आपल्याला पूजा मांडणी करायची आहे। दत्तप्रभूंची समोर फोटो मूर्ती जी असेल ती आपल्याला मांडणी करायची आहे, फुलं अर्पण करायचे आहे, पंचोपचार पूजा करायची आहे, धूप दीप लावायचा आहे आणि त्यांचे दर्शन घ्यायचे आहे। त्यानंतर पठण करताना एकाग्रता राखणे आवश्यक आहे। मनामध्ये चंचलता नसावी, मन कुठे भरकटणार नाही ह्याची काळजी घ्यावी। मनामध्ये फक्त एकाग्रता आणि श्रद्धेने त्याचे आपल्याला पठण करायचे आहे। त्याचबरोबर पठणानंतर आरती करावी आणि दत्तप्रभूंचे ध्यान करावे। अशा प्रकारे तुम्ही दत्तबावणीचे पठण करू शकता। आता तुम्हाला जर दत्तबावणीचे अनुष्ठान करायचे आहे म्हणजे संकल्पयुक्त जर तुम्हाला पूजा करायची आहे, पाठ वाचायचे असतील तर ते कधी वाचावे, कसे वाचावे त्याबद्दल जाणून घेऊया। तर दत्तबावणी हे दत्त महाराजांचे स्तोत्र आहे आणि त्याचे अनुष्ठान अनेक प्रकारच्या समस्यांवर उपाय म्हणून केले जाते। हे अनुष्ठान सुरू करण्यापूर्वी तुम्हाला खालील गोष्टी म्हणजे ज्या काही गोष्टी सांगणार आहे तुम्हाला आता त्याची खूप जास्त आवश्यकता भासणार आहे। ते म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अनुष्ठान करणार आहात किंवा संकल्पयुक्त तुम्ही 52 दत्तबावणीचे पठण करणार आहात तर त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे दत्त महाराजांचा फोटो, चौकोन पाट म्हणजे जे आपला चौरंग आहे किंवा पाट तुम्ही ते घेऊ शकता। त्याचबरोबर धूप दीप अगरबत्ती पण आणि त्याचबरोबर फूल नैवेद्य आणि दत्तबावणीची पुस्तिका तुम्हाला लागणार आहे। आता ती मांडायची कशी आणि तुम्हाला दत्तबावणी याचं अनुष्ठान हे तुम्हाला प्रत्येक गुरुवारी करायचं आहे। म्हणजेच दत्तबावणी म्हणजे 52 ओव्याची जी दत्तबावणी आहे त्याची तुम्हाला 52 गुरुवार तुम्हाला अनुष्ठान करून तुम्हाला त्याचं पठण करायचं आहे। तर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहे। त्याचबरोबर चौकोन पाट असेल किंवा तुमच्याकडे चौरंग असेल तो स्वच्छ धुवून त्यावर दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे। फोटोसमोर धूप दीप अगरबत्ती लावायची आणि फुले नैवेद्य अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर दत्तबावणी पुस्तिका जी आहे ती शांतपणे आणि श्रद्धेने 52 वेळा दत्तबावणी म्हणायची आहे। परत एकदा सांगते, दत्तबावणी ही 52 ओव्यांची आहे आणि ती तुम्हाला गुरुवारी अनुष्ठान करून संकल्पयुक्त जर करणार असाल तर 52 वेळा म्हणजेच तुम्हाला एका बैठकीमध्ये 52 वेळा तुम्हाला ती म्हणायची आहे। तर दत्तबावणी म्हणायला जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे ह्या 52 ओव्या 52 वेळेस तुम्हाला म्हणायच्या आहेत। दत्तबावणी म्हणण्यापूर्वी आणि नंतर दत्त महाराजांना आपली इच्छा बोलून दाखवा। म्हणजे तुम्ही ज्यासाठी हे अनुष्ठान करत आहात 52 गुरुवार ते अनुष्ठान कशासाठी आहे, काय इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे ती व्यक्त करा तुम्ही दत्त महाराजांसमोर आणि नंतरच म्हणजे तुम्ही दत्तबावणी म्हणायच्या अगोदर आणि बोलून झाल्यावरती तुम्हाला ती तुमची इच्छा व्यक्त करायची आहे दत्त महाराजांसमोर। तर त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आणि दत्त महाराजांना शरण जायचं आहे। त्याचबरोबर सांगेल की या अनुष्ठान केल्यामुळे तुम्हाला काय फायदे होणार आहेत। तर दत्तबावणीचे अनुष्ठान केल्याने अनेक प्रकारच्या समस्यांवर तुम्हाला उपाय मिळतो। कठीणातली कठीण कुठलीही समस्या असू द्या त्यावर नक्कीच तुम्हाला काहीतरी उत्तर नक्कीच मिळेल, मार्ग सापडेल। दत्त महाराजांची कृपा प्राप्त होते आणि मनशांती मिळत असते। अनुष्ठान केल्याने आर्थिक, सामाजिक आणि वैवाहिक समस्यांवर मात करण्यास खूप मदत होते। त्याचबरोबर आरोग्य सुधारण्यास देखील मदत होत असते। म्हणून नक्कीच सांगेल की दत्तबावणीचे अनुष्ठान 52 गुरुवार तुम्ही नक्कीच करा। 52 गुरुवार 52 वेळेस तुम्हाला म्हणायचे आहेत आणि नक्कीच सांगेल की तुम्हाला याची अनुभूती ही खूप चांगल्या प्रमाणात येणार आहे, फलश्रुती ही खूप चांगली मिळणार आहे। आणि ज्यांना कोणाला परत सांगेल की या सप्ताहामध्ये नक्कीच तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला नाही जमले तर नक्कीच आवर्जून दत्तबावणी ही पुस्तिका घेऊन या, ग्रंथ घेऊन या आणि 7 दिवस मनोभावे श्रद्धेने दत्तबावणीचे पठण करा। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दत्तबावणीचे अनुष्ठान 52 गुरुवार करावे। प्रत्येक गुरुवारी तुम्हाला 52 वेळा दत्तबावणी म्हणायची आहे। अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेलच की दत्तबावणी ही किती श्रेष्ठ आहे आणि किती प्रभावी स्तोत्र आहे दत्त महाराजांचे। याच्यामध्ये खूप म्हणजे 2 ते 3 ग्रंथांचे एकरूपता या दत्तबावणीमध्ये आहे आणि त्याची फलश्रुती पण तेवढीच जास्त आहे। म्हणूनच सांगेल की आवर्जून दत्तबावणी पोथी घेऊन या आणि दत्तबावणीचे नक्कीच आवर्जून अनुष्ठान करा। 52 गुरुवार 52 वेळेस एका बैठकीमध्ये दत्तबावणी पठण करा आणि दत्त महाराजांची अनुभूती घ्या आणि प्रचिती घ्या। तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ, आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।